हाय फ्रेंड्स, स्वागत आहे इंडियन कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण मस्त पारंपरिक पद्धतीचे घोसावळ्याचे भजे बनवणार आहे. एकदम टेस्टी असे आपले भजे होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण या ठिकाणी घोसावळं घेतलेलं आहे. ते एकदम मस्त असं बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचे आहे. पाहू शकता अशा प्रकारे एकदम बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचे, कारण की ते शिजतात पण लवकर खूप. त्यामुळे आपण या ठिकाणी खूप लहान कट करून घेतलेले आहे. अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपले घोसावळे कट करून झालेले आहे आणि ते मस्त 1 ते 2 पाण्याने वॉश करून घ्यायचे आहे, कारण की त्याच्यातला चिकटपणा जातो. त्यानंतर आपण ह्यामध्ये लाल मिरची ॲड केलेली आहे 1 चम्मच. त्यानंतर थोडीशी हळद आणि हाफ चम्मच जिरी पण यामध्ये ॲड करायची, आणि ओवा असेल तर थोडा आपण हातावर चॉप करून ह्यामध्ये ॲड करायचा आहे. नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही, आपण नाही टाकलं या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ आणि एकदम नॉर्मल सोडा ॲड करायचा आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी 4 चम्मच बेसन पीठ यामध्ये घेतलेलं आहे आणि ते एकदम मस्त मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहे. जास्त पाणी ॲड करू नका, तर थोडं थोडं ॲड करत जायचं आहे. एकदम मस्त असं बेटर होणार आहे आपल्या ठिकाणी. त्या अकॉर्डिंग आपण पाणी ॲड करायचे. पाहू शकता एकदम मस्त बेटर तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर आपण घोसावळे यामध्ये ॲड केले आहे भजे. असे एक एक भजे टाकायचे, कारण की चिकटत नाही एका मेरीला. आणि त्यानंतर थोडा गॅस फुल असेल तरी चालेल, कारण की पटकन होतात आणि खूप टेस्टला पण भारी होतात. मंद आचेवर तेल पकडण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण गॅस फुलच ठेवायचा आहे. पाहू शकता खूप भारी झालेले आहे आपले भजे. एकदम टेस्टी, तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम मस्त आतून शिजलेले पण आहे, खूप भारी झालेत. नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि थोडं पीठ उरलेलं असेल तर आपण यामध्ये बटाटा चिरून टाकू शकतो, कारण की बटाट्याचे भजे पण खूप छान लागतात. खूप म्हणजे खूप, आणि पीठ पण वायाला जात नाही. त्यामुळे तुम्ही हे पण ट्राय करू शकता. तशाच प्रकारे आपण बटाट्याचे भजे पण करून घ्यायचे आहे. फक्त थोडं जास्त टाईम याला शिजवण्यासाठी द्यायचं आहे, कारण की बटाटे लवकर शिजत नाही. त्यामुळे 1 ते 2 मिनटं आपण मस्त असं परतून घ्यायचे तेलामध्ये, कारण की कच्चे नाही राहिले पाहिजे बटाटे आत म्हणून. त्या ठिकाणी एकदम मस्त भजे पण रेडी आहे आपले. भजे पण खूप टेस्टी लागतात खायला. तुम्ही नक्की ट्राय करा. कमेंट करून नक्की सांगा कसे झाले होते भजे. आणि पावसाळ्याचा सीझन आहे, खूप भारी असं टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्याला चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.